सगळ्यांचेच दात अगदी पांढरे शुभ्र असे चमकणारे असतात. दात घाण असलं तर ते पिवळे असणार. ओके. पण दात पिवळे आहे तर ते घाण असणार असं नाही. बॅड ब्रीथ हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप मध्ये. क्लिनिंग करून घेतलं तर ते तुमचं बॅड ब्रेथ कमीच होत नाहीये. Oral माउथ health. फ्रेशनर चांगले असतात. अक्कलदाढी संदर्भात आपल्याला अक्कल आल्यानंतर ती दाढ येते म्हणून तिला अक्कल दाढ म्हणतो. तो काढल्यानंतर अक्कल कमी होते असं काही नाही. बेड टी जे घेतात विदाऊट ब्रश ते हेल्दी आहे का? पण वॅक्सिन मध्ये थोडेफार बॅक्टेरिया आपण जे जिवंत बॅक्टेरिया आपण आतमध्ये टाकतो तसंच हा बॅक्टेरिया पोटात गेलं तर आपली इम्युनिटी वाढते. ब्रश कधी बदलायला हवा? तर वर्षातून एकदा केलं तरी चालेल. सकाळपेक्षा रात्री ब्रश करणं हा खूप महत्त्वाचा आहे. ओरल सेक्स तो स्त्रियांसाठी कॉन्डोम असतो. डॉक्टर राहुल कटारिया सर, ओरल हेल्थशी रिलेटेड सगळे गैरसमज आज दूर होणार आहेत. आणि मला पहिलाच असा अगदी जेन्युइन प्रश्न पडलाय, दात पांढरे असले म्हणजे स्वच्छ आणि दात पिवळसर झाले म्हणजे ते घाण आहेत, खराब आहेत असं लोकांना वाटतं. तर हे खरं आहे का? दात घाण असलं तर ते पिवळे असणार. ओके. पण दात पिवळे आहे तर ते घाण असणार असं नाही आहे. सो आपलं त्वचासारखं जे भिन्न भिन्न रंग असतात तसंच दातांचे पण वेगळे वेगळे रंग असतात, प्रकार असतात. हा एक व्हाईटनिंग आणि हा पांढरे दात हा एक सामाजिक आणि आकर्षणाचा हा सिम्बॉल झालेला आहे. सो दात वाईट असणं हा इम्पॉर्टंट पण आहे. सो कॉन्फिडन्स बूस्ट होतोय. पण बरंच रेस आणि क्रीड आणि ह्याच्यामध्ये वेगळं वेगळं आपलं कलर्स व्हेरिएशन हे ओळखायचं कसं? हां, बिकॉज प्लाक आणि टार्टर जेव्हा बिल्ड होतो तो पिवळच कलर दिसतो. ओके. सो दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा डेंटिस्टकडे जाऊन ते थोडंसं क्लिनिंग वगैरे करून ते ओरल हायजीन बरोबर आहे की नाही ते चेकअप करून घ्यायचं असतं. ओके ओके. म्हणजे अगदी पिवळा रंग हा दातांचा नॅचरल कलर नाही असं काही नाही, तो नॅचरल असू शकतो. येस. ओके ओके. फक्त हे चेकअप केल्याशिवाय आपल्याला कळणार. पण ते घाण असलं तर हिरड्यांमधनं रक्त पण येऊ शकतं, हिरड्या सुजू शकतात आणि हे सगळं आहे. दोज आर द सायन्स ऑफ बॅड ओरल हायजीन. ओके ओके. आणि सेलिब्रिटीज बद्दल पण आपण बघतो की सगळ्यांचेच दात अगदी पांढरे शुभ्र असे चमकणारे असतात, एकसारखे असतात. ते कॅमेराला फेस करायला लागतं त्यांना, म्हणून त्यांचे दात पिवळे असणं, पांढरे असणं आणि पिवळे नसणं हा एक रिक्वायरमेंट आहे. म्हणून बऱ्याच लोकांना विनियर केलं जातं किंवा मग व्हाईटनिंग केलं जातं आणि त्यांचं ते आकार, शेप, कलर, टेक्स्चर हे सगळं बदललं जातं. बिकॉज हा त्यांना सारखं कॅमेराला फेस करून. सो इट्स बेसिकली ॲज आय सेड इट इज अ रिक्वायरमेंट. इट इज लाईक सामाजिक आकर्षणाचा तो सिम्बल झालेला आहे. पण मग अशी ट्रीटमेंट घेतल्यानंतर दातांचं जे हेल्थ असतं आपलं नॅचरल जी हेल्थ असते त्यावर काही परिणाम होत नाही का अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर? नाही, हे थोडीफार सेन्सिटिव्हिटी होऊ शकते पण ते टेम्पररी असतं, ट्रान्झियंट असतं. काही दिवसांनी परत ते नॉर्मल. हे कलरसुद्धा परमनंट नसणार. जर का तुम्ही व्हाईटनिंग ट्रीटमेंट घेतली तरी काही काळानंतर तो परत तुमच्या नॅचरल कलरमध्येच येणार. ओके. सो इट इज नॉट अ परमनंट ट्रीटमेंट. म्हणजे जसं आपण केसांना कलर करतो ते काही महिन्यांपुरतं असतं, टेम्पररी, तसंच. करेक्ट. ओके. लहानपणी दुधाचे दात येतात आपल्याला आणि ते पडतात. म्हणजे पडल्यानंतर आई सांगते आपल्याला की तिथे जीभ लावू नको त्या जागी जिथे दात पडले नाही तर वाकडा दात येईल. तर हे असं होतं का खरं? नाही, वाकडे येणार आहे असं खरं नाही आहे. पण जीभ म्हणजे तिथे दात पडल्यानंतर सारखी जीभ लागली तर तिथे इन्फेक्शनचे चान्सेस होतात किंवा मग क्लॉट जे रक्ताची गाठ आहे ती सटकू शकते, निघू शकते. म्हणून तिथे जीभ लावायची नाही म्हणतात. आणि सारखी जीभ लागत असेल आणि आतमधून दात थोडंसं कॉम्प्रोमाइज्ड असेल तर तो जिभेचं पण प्रेशरनी थोडंफार वाकडं होऊ शकतो. पण जीभ लावलं तर वाकडंच होणार आहे असं काय नाही. काही काही जणांचे दात फार असे लिनियर असतात, एकसारखे दिसतात, त्यात कुठेही खालीवर, आणि काहींचे फार वेडेवाकडे मागे पुढे आलेले असतात. जेनेटिक्स म्हणजे जर आपल्या आईवडिलांचे असतील तर ते मुलांमध्ये पण तसं येऊ शकतं. आणि दुधाचे दात बरोबर वेळेवर पडले नाही आणि परमनंट दात इरप्ट झाले तर ते तिथे जागा नसेल तर मग कुठून जिथे जागा आहे तिथून बाहेर पडतात. मग असे पडले तर मग वेडेवाकडे दिसणार, वेडेवाकडे. अक्कलदाढी संदर्भात पण एक आहे. दाढीचं तो तिला अक्कलदाढ का म्हणताय? बिकॉज इट इरप्ट्स ओनली आफ्टर द एज ऑफ 18. ओके. 18 ते 25 वर्षापर्यंत अक्कलदाढ येते नॉर्मली, जनरली. पण जर का म्हणजे आपल्याला अक्कल आल्यानंतर ती दाढ येते म्हणून तिला अक्कलदाढ म्हणतो.
म्हणजे थोडं मॅच्युरिटी लेवल आपल्याला अक्कल आल्यानंतर ती दाढ येते म्हणून ते अक्कल दाढ. इट इज जस्ट अ मिथ. इट इज देर इज नथिंग की तो काढल्यानंतर आपलं अक्कल कमी होते असं काही नाही. ओके ओके ओके. डॉक्टरकडे गेल्यानंतर अगदी आपण काही डेंटल इश्यू असतील तर डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टर सगळ्यात आधी दात बघण्याआधी म्हणतात की तुमची जीभ दाखवा. तर त्यावरनं नेमकं काय डिफाईन करतात डॉक्टर ओरल हेल्थ संदर्भात? फक्त डेंटिस्ट नाही, सगळे डॉक्टर सगळेच डॉक्टर जीभ जीभ बघतात. ते दाखवायला का सांगतात. बघतात? काय होतं बिकॉज डिफाईन? तुमचं माउथ आणि तुमचं ओरल हेल्थ इज द मिरर ऑफ युअर सिस्टमिक हेल्थ अँड वेलबिंग. इट इज सेड ॲज इट इज द मिरर ऑफ युअर सिस्टमिक हेल्थ. म्हणून जिभेवरती जे काही सिस्टमिक आजार आहे, जे आतमधनं तुम्हाला आजार असेल तर ते पहिलं जिभेवर सायन्स दिसून येतात. ओके. त्याच्याने आपण ओळखू शकतो की त्या पेशंटला काय आहे, कसं आहे, काय लेवल्स कमी जास्त आहे का, त्याच्याने ओळखलं जातं. म्हणून इट इज द मिरर ऑफ युअर हेल्थ. ओके. ऑफ मग युअर बॉडी. आपण निरोगी आहोत हे जिभेवरनं ठरवायचं, तर मग त्या जिभेचा रंग कसा असायला हवा आहे, त्याचं टेक्स्चर वगैरे आपण बऱ्याचदा बरेच वेगळे त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स असतात. इट इज नॉट लाईक हा असं सायंटिफिक नॉर्म नाही आहे की असंच पाहिजे. ठीक आहे, बरेच लोकांचं पर्सन वाईज डिफर करतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा हेल्दी टंग इज वन विच हॅज नो डिस्कलरेशन. म्हणजे त्याच्यामध्ये रंग चेंज झालेला नसलं पाहिजे, डाग नसले पाहिजे, त्याचं कोटिंग आलेलं नसलं पाहिजे. ते इन्फेक्शन असेल तर दिसून येतात. आणि ते हेल्दी टंग इज म्हणजे जीभ जे आहे ते एक चांगली पिंक कलरची टेक्स्चर असतो, जे नॉर्मल जिभेचं टेक्स्चर आहे. म्हणून जीभ क्लीन करणं पण एक प्रॅक्टिस गरजेचं आहे, जे सगळे लोक म्हणजे इम्पॉर्टन्स देत नाही आणि अवॉइड करतात. म्हणून डेंटल म्हणजे ब्रशिंग झाल्यानंतर ओरल हायजीनमध्ये फ्लॉसिंग आणि जीभ क्लीन करणं पण हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. एक्झॅक्टली, ज्याच्यावरून आपलं पूर्ण ओव्हरऑल हेल्थ डिफाईन होणार आहे. एक्झॅक्टली. पण तसंच ओरल हेल्थ हा विषय कुठेतरी निग्लेक्ट होतो का रिलेशनशिपमध्ये? कारण की त्यावरने बरेच कॉन्फ्लिक्ट होतात दोन्ही पार्टनर्समध्ये. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, जसं मी सांगितलं तुम्हाला की बॅड ब्रेथ किंवा जे तोंडात वास येणं किंवा हे जे आहे तो एक मेजर टर्न ऑफ असतो पार्टनरसाठी. जर का पार्टनर असताना तोंडातून वास येत असेल तर तो ड्राईव्ह कमी होतो. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे जे आपल्याला स्वतःला कळणार नाही जेपर्यंत समोर कोणी असणार, म्हणजे समोर जे पार्टनर आहे किंवा जे कोण आहे त्यांच्याशी आपण बोलताना आपल्याला तोंडात वास येतं हे आपल्याला नाही कळत, पण त्यांना कळणार. एक्झॅक्टली. तर ते त्यांना हा जे आहे ॲज आय सेड इट इज अ टर्न ऑफ बेसिकली. सो तो एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर खूप काळजी घेतली पाहिजे. काय काय नेमकी काळजी घ्यायला हवी पार्टनर्सनी काळजी म्हणजे ओरल हेल्थ मेंटेन करणं हा एक भागच आहे. पण रेग्युलर ओरल हायजीन इम्पॉर्टंट म्हणजे मेंटेन करणं, 2 वेळा ब्रशिंग करणं, फ्लॉसिंग करणं, टंग क्लीन करणं किंवा मग प्रॉपरली दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा डेंटिस्टकडे जाऊन तपासणं, हे सगळं महत्त्वाचं विषय आहे. रिलेशनशिपबद्दल आपण बोलतोच आहोत, तर ओरल सेक्स हा रिलेशनमधला सगळ्यात सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तर ओरल सेक्स दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने आपण पुढे कन्वे करू शकू आपल्या पार्टनरपर्यंत, आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही लोकांना माहिती नाही आहे? असं आहे, ओरल सेक्स असताना काही डिसीज आजार पसरू शकतात. कुठले आजार आहेत साधारणतः? हे असे आजार सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स म्हणून एक कॅटेगरी असते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिफिलिस आहे, क्लेमेडिया आहे, गोनोरिया आहे, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, इवन HIV टू स्मॉल एक्सटेंट, हे सगळं पसरू शकतात. जर का तुम्ही तुमच्या पार्टनरला किंवा जे पार्टनरमध्ये तुम्हाला काही वुंड्स किंवा कट्स दिसले, जखम दिसली किंवा मग रेडनेस इन्फेक्शन दिसलं वगैरे, तर तो अवॉइड करा. ओके. मग त्याच्यासाठी आता जसं वेगवेगळे प्रोटेक्शन्स असतात पुरुषांसाठी, काही स्त्रियांसाठी पण असतात, तर असे कुठले अजून आहेत की जे परफेक्टली ओरल सेक्ससाठीच तयार केले गेले आहेत, त्यासाठी ते वापरले जाऊ शकतात, असं काही सध्या मार्केटमध्ये आहे का जे लोकांना माहिती नाही अजून? हां, तर ते एक बेसिकली कॉन्डम तर सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच स्त्रियांसाठी एक डायफ्राम म्हणून असतो, तो सुद्धा ॲज अ कॉन्डम म्हणून वापरला जातं. तो स्त्रियांसाठी कॉन्डम असतो. आणि डेंटल डॅम्प सुद्धा हा त्याच्यासाठी तयार केलेला गोष्ट नाही आहे. डेंटल डॅम्पचं
महत्त्व वेगळं आहे, पण तो सुद्धा इन ओरल सेक्स इट कॅन बी युज्ड. ओके. तो सुद्धा यूज करू शकतो. पण याच्याबद्दल फार लोकांना माहिती नाहीये, अवेअरनेस नाही, असं काही वाटतं का तुम्हाला? आता अवेअरनेस नाही आहे बिकॉज ते थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे लावणं, आणि थोडंसं त्याची टेक्निक माहिती नसते, थोडं नॉलेज नसतं, आणि त्याचं एज्युकेशन पण झालेलं नसतं. आपल्या स्कूल्समध्ये त्याचं सेक्स एज्युकेशनमध्ये काही शिकवलंच झालं नसतं. म्हणजे सेक्स एज्युकेशन या गोष्टीमध्ये, या डेंटल डॅम किंवा वेगळे जे काही प्रोटेक्शन्स आपण यूज करतो त्याचा शिकवलं गेलं पाहिजे, त्याशिवाय Correct. त्याचा अवेअरनेस आपण वाढवू शकत नाही. एक्झॅक्टली. बॅड ब्रीथ हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिपमधला, तुम्ही सांगितलं. पण बॅड ब्रीथ हा नेमका होतो कशामुळे? बॅड ब्रेथ जे आहे त्याचं कारण वेगळं वेगळे असू शकतात. इट कॅन बी ऑफ ओरल ओरिजिन, म्हणजे तोंडातून उद्भवू शकतो, किंवा सिस्टमिक हेल्थमधनं पण उद्भवू शकतो. म्हणजे सिस्टमिक डिसीज, सिस्टमिक डिसीज असेल, जर का तुमचं सायनसमध्ये इन्फेक्शन असेल तरी बॅड ब्रेथ होत आहे. ओके. ठीक आहे. तुमचं गळ्यात इन्फेक्शन असेल, थ्रोट इन्फेक्शन, तरी बॅड ब्रेथ होऊ शकतोय. डायबिटीज केटोॲसिडोसिस असेल तरी बॅड ब्रेथ होऊ शकतंय. ठीक आहे. तुमचं लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असेल तरी बॅड ब्रेथ होऊ शकतात. असे बरेचसे सिस्टमिक डिसीजसुद्धा बॅड ब्रेथचे कारण असतात. आता तो ओळखायचं इम्पॉर्टंट असतं की हा ओरल ओरिजिन आहे की सिस्टमिक ओरिजिन आहे हा, आणि मग त्याच्यानंतर त्याचं मुळातून इलाज झालं पाहिजे. बॅड ब्रेथ हा फक्त तुम्हाला बॅड ब्रेथ होत असेल आणि जाऊन क्लिनिंग करून घेतलं तर ते तुमचं बॅड ब्रेथ कमीच होत नाहीये. हा पण असं होऊ शकतंय. पण हा डेंटल ओरिजिन आहे, ओरल ओरिजिन आहे की नाही आहे, हा मूळ कारण पहिला शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर इलाज झाला पाहिजे. आजकाल हे बॅड ब्रीथ म्हणजे दुर्गंधी येत असल्यामुळे तोंडाला माउथ वॉश, माउथ फ्रेशनर, मुखवास, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण भडीमार करतो. सतत एखाद्याला ती खायची सवय असते बिकॉज ऑफ कॉम्प्लेक्स, की तसं काही होऊ नये. तर हे वारंवार असे माउथ फ्रेशनर वापरणं, यूज करणं योग्य आहे का? कितपत मॅटर करतं या सगळ्या गोष्टी? माउथ फ्रेशनर चांगले असतात, तुमचं टेम्पररली तुमचं बॅड ब्रेथला मास्क करतात, म्हणजे ओव्हरकम करतात. पण त्याच्यामध्ये कसं असतंय, त्याचे लॉंग टर्म युसेजमध्ये साईड इफेक्ट पण असतात. म्हणजे सारखं तुम्ही कंटिन्युअस यूज करत असताना बेसिकली शुगर असतात, आर्टिफिशियल शुगर असतात, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर इन्ग्रेडियंट्स असतात, ते आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे. ओके. पण कधीतरी तुम्हाला गरज असताना यूज केलं तर इट इज गुड, तुम्ही यूज करू शकता. बरेच आता इलेक्ट्रिक ब्रश पण वापरामध्ये आहे, टंग क्लीनर पण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. बरोबर. तर ब्रशिंगच्या संदर्भात मला विचारायचं आहे की ब्रश कुठला वापरायला पाहिजे? अगदी हा बेसिक प्रश्न आहे, सगळ्यांनाच पडतो. बरोबर आहे. तर काय सांगाल याबद्दल? मॅन्युअल टूथब्रश आणि इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये फार असं काही अंतर नाही आहे. पण इलेक्ट्रिक टूथब्रश जे आहे, जर का मॅन्युअल टूथब्रश तुम्ही व्यवस्थित वापरलं, प्रॉपर टेक्निकने वापरला, तो सुद्धा चांगला आहे. पण इलेक्ट्रिक टूथब्रशचा ॲडव्हान्टेज काय होतं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एकतर टायमर असतो, त्याच्यामध्ये मोड्स असतात. तुम्हाला इफेक्टिव्ह क्लिनिंगचं मोड असतं, गम मसाजिंगचं मोड असतो, किंवा व्हायटनिंगचं मोड असतो. असे बरेच मोडचे आता नवीन आलेले आहे. ते म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज खूप असतं. प्लस असे काही लोक आहे जसं की ज्यांची कौशल्य कमी असते, डेक्स्टेरिटी ज्यांची कमी असते, ते त्यांना बरोबर करता येत नाही. जसं की आर्थरायटिस पेशंट्स आहे, जसं की लहान मुलं आहे, किंवा ते म्हातारे लोक आहे, ज्यांना बरोबर ते मागेपर्यंत जाता येत नाही किंवा ते करता येत नाही, कौशल्य नाही आहे. तर तसे लोकांना इलेक्ट्रिक ब्रश यूज करणं गरजेचं आहे. आणि इलेक्ट्रिक टूथब्रशची एफिकसी चांगली असते, कन्सिस्टन्सी असते, म्हणून इट हॅज अन अपर हँड. पण जर का तुम्ही मॅन्युअल टूथब्रश पण व्यवस्थित केलं, प्रॉपर टेक्निकने केलं, तर तोही चांगला आहे. टेक्निक महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रशिंगची वेगळी टेक्निक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय टेक्निक जे खूप इफेक्टिव्ह आहे पण खूप डिफिकल्ट आहे करणं, असे पण टेक्निक्स आहे. पण आता कसं होणार की ज्यांना एकतर लोकांकडे वेळ नसतो, कमी वेळामध्ये हा पटपट करायचं, ऑफिसला घाई असते, स्कूलला घाई असते, असं घाई असताना फटाफट करणं, हा कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह ब्रशिंग झालं पाहिजे. असं एक सर्क्युलर मोशनमध्ये एक टेक्निक आहे, सर्क्युलर टेक्निक. तर ती आपण इफेक्टिव्हली करू शकतो, कमी वेळात पण होत आहे आणि ॲज कम्पॅरेटिव्हली इफेक्टिव्ह पण आहे. असं म्हणतात की ते
होरिझेंटली जर आपण ब्रशिंग केलं तर दातांवरचं ते इनॅमलचं जे काही प्रमाण असतं झिजतं, ते खरं आहे का? करेक्ट होतं ना. झीज होऊ शकते आणि झिजून पूर्णपणे आतमध्ये दाताचं पूर्ण झीज होऊन ते सेन्सिटिव्हिटी वाढते, दात एखाद वेळेस रूट कॅनलला सुद्धा जाऊ शकतो, असं पण आहे. मग ते हॉरिझॉन्टल ब्रशिंग नाही केलं पाहिजे. ते ब्रशिंग टेक्निक व्हर्टिकली ऑर इन सर्क्युलर मोशन. व्हर्टिकली करणं थोडंसं अवघड जातं, बिकॉज प्रत्येक वेळा वेळही लागतो. म्हणून सर्क्युलर टेक्निक हा रेकमेंडेड टेक्निक आहे, जे की इफेक्टिव्ह, लेसर टाइम अँड मच इफेक्टिव्ह. दिवसातून 2दा ब्रश करायला 100% करायला पाहिजे. 100. It is said you brush at night to keep your teeth. You brush at night to keep your teeth and you brush in the morning to keep your friends. ओके. तर ब्रशिंग रात्री करणं आणि सकाळी एकदा करणं हे खूप गरजेचं आहे. सकाळपेक्षा रात्री ब्रश करणं हा खूप महत्त्वाचा आहे, बिकॉज रात्री आपलं तोंडाचं खूप रेस्टिंग पोझिशनमध्ये असतं. आपण काही खात नाही, झोपेत असताना ते लाळ एका ठिकाणी साठते आणि मग ते त्याच्यानी दातांवरती डॅमेज होतं. म्हणून रात्री ब्रश करून झोपणं हॅबिट झाली पाहिजे. त्याच्याशिवाय झोपही नाही लागली पाहिजे. तर बेड टी बद्दल एक मला फार उत्सुकता आहे की बेड टी जे घेतात ब्रश न करता, विदाऊट ब्रश, ते हेल्दी आहे का तसं? कारण की सगळे बॅक्टेरियाज जे साचलेले असतात, तुम्ही जसं म्हटलं लाळही साचते, ते आपल्या पोटात जात नाही का? त्यामुळे जाते, पण तो आता कसं आहे, त्याच्यावरती खूप सारं रिसर्च पण चालू आहे. म्हणजे आपण वॅक्सिनमध्ये थोडेफार बॅक्टेरिया आपण जे जिवंत बॅक्टेरिया आपण आतमध्ये टाकतो, तसंच हा बॅक्टेरिया पोटात गेलं तर आपली इम्युनिटी वाढते. ओके. तर असं पण एक मत आहे. आणि दुसरं मत असं आहे की ते सगळं घाण आपलं पोटात जात आहे आणि त्याच्याने आजार पण होऊ शकतात. सो इट इज नॉट ऑफ दॅट इम्पॉर्टंट, बिकॉज त्याचे दोन्ही पक्ष आहे, व्हॅलिड आहे, दोन्ही साईडचे व्हॅलिड आहे. पण कदाचित सकाळी उठल्यावरती व्यवस्थित एकदा ब्रश झाल्यानंतर तुम्हाला जे काही घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. ओके. आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, माउथ फ्रेशनर असेल, इलेक्ट्रिक ब्रश असेल, हे सगळं अपग्रेड झालंय. पण आपल्या ज्या जुन्या पद्धती होत्या, अगदी आपण कडुलिंबाची जी काडी असायची झाडाची, त्याने ब्रश करायचो आणि असं म्हणतात की त्या लोकांची दातं फार मजबूत असायची, म्हणजे अगदी 80-90 वर्षापर्यंत त्यांचे दात पडत नव्हते. पण आता लहान मुलांसाठी वेगवेगळ्या फ्लेवरचं टूथपेस्ट यायला लागले, ब्रश वेगवेगळे आहेत. तर मग ते लहान मुलांसाठी घातक नाही आहे का? इतक्या लहान वयात त्यांच्या पोटात ते केमिकल वगैरे सगळं जातं? नाही, लहान मुलांसाठी वेगळे प्रमाणचे टूथपेस्ट असतात, तर ते वापरावं. ओके. तर त्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट कमी असतो. आणि मोठ्या लोकांसाठी टूथपेस्ट वेगळे असतात. ज्या कंडिशन आहे, जर का एखाद माणसांना सेन्सिटिव्हिटीचा खूप जास्त त्रास असेल तर त्यांनी वेगळं टूथपेस्ट वापरावं. ब्लिडिंग गम्सचं म्हणजे रक्तात, म्हणजे हिरड्यातून रक्त येणं, त्यांचं तो प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी वेगळं टूथपेस्ट आहे. आणि डेंटल केरीज साठी जे आहे त्याच्यासाठी वेगळं टूथपेस्ट आहे, व्हाईटनिंगसाठी वेगळं टूथपेस्ट आहे. असं वेगळे प्रमाण आहे. काय टूथपेस्टमध्ये कॉम्बिनेशन्स पण केलेलं आहे, ते सुद्धा इन्ग्रेडियंट्स चेक केले पाहिजे. पण मध्यंतरी असा ट्रेंड पण आला होता, म्हणजे मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीचे टूथपेस्ट आहेत, पण चारकोल, मीठ आणि हळद यांचं प्रमाण असलेलं टूथपेस्ट वापरत होते बरेच दिवस, काही ट्रेंडिंगमध्ये होतं ते. तर हे फायदेशीर आहे का, चारकोल, मीठ आणि हळद असं टूथपेस्ट वापरणं? हे एक मार्केटिंग गिमिक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं मिळतंय आणि तुम्ही वेगळं वापरताय म्हणून ते ॲडव्हर्टाईज करतात. पण ह्याच्याने म्हणजे असं काही फायदा होतो असं काही नाही आहे. म्हणजे मोर ऑर लेस सगळे टूथपेस्ट सिमिलरच असतात, 19-20 असतात. आणि त्या ह्याच्यामध्ये तुमचं काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही ॲड्रेस केलं पाहिजे. म्हणजे घरगुती रेमेडीज पण घरगुती, जेव्हा तुम्हाला टूथपेस्ट नाही मिळालं तर घरगुती वापरू शकता. कारण खूप जणांचे दात सेन्सिटिव्ह असतात ना, म्हणजे आता उन्हाळ्यात बर्फाचा गोळा खायचा आहे पण खाऊ शकत नाही का, तर झिंजिणे आल्यासारख्या होतात दातांना. मग हे पण जेनेटिकल प्रॉब्लेम असू शकतात का, की आपलं डेंटल हेल्थच थोडीशी हे असते? हां, डेंटल हेल्थ म्हणजे ते कीड लागणे किंवा दात वीक असणे किंवा हिरड्यांमधनं रक्त येणं हे जेनेटिक्स असतो. त्याच्यामध्ये जेनेटिक्सचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. पण तुमचं ओरल हायजीन कसं आहे, ओरल हायजीन नसेल तर सगळं काही येतं आहे. ओरल हायजीन चांगलं असेल तर मग काही येत नाही. बेसिकली तो ट्रिगर पॉईंट तिथे आहे.
ओरल हायजीन वेगळं चांगलं असेल तर मग ते तुम्ही सगळं अवॉइड करू शकता, चेक करू शकता. कीड लागण्याबद्दल तुम्ही सांगितलं. आता लहान मुलांमध्ये चॉकलेट खाण्याचं प्रमाण जास्त, त्यामुळे त्यांचे दात किडतात हे आपण बरोबर. समजू शकतो. पण जे लोक चॉकलेट खात नाहीत किंवा अगदी मोठं झाल्यानंतर पण कुठलं व्यसन नाही आहे, काही नाही आहे, तरी सुद्धा दातांना कीड लागते किंवा दात खुडण्याचं एक प्रमाण असं तुकडे तुकडे पडतात. हे का होतं मग? काय असते, काय काय लोकांचं मिनरलायझेशन जे आहे, दात जेव्हा आपण तयार होतो लहानपणी पोटात असताना, तर जेव्हा लहान आईचं पोटात असताना जेव्हा ते पाणीचा वापर करतात त्याच्यावर पण खूप फरक पडतो. म्हणजे पण पाण्याचं इंटेक नाही, आईने जे पाणी घेतलं, ओके, जे पाणी घेतलंय त्याच्यावर पण खूप फरक पडतो. म्हणजे तो फ्लोरोसिसचं कारण होऊ शकतं. दातांमध्ये ठिसूळपणा, दातांमध्ये हायपोमिनरलाइज्ड एरिया म्हणजे मिनरलायझेशन पूर्णपणे व्यवस्थित नाही झालेले आहेत. ते काय स्पॉट्स जे आहे ते क्रिस्टलायझेशन बरोबर नाही झालेलं असेल तर ते ठिसूळपणा येतो किंवा मग ते पोखळ असतात आणि मग त्या कारणामुळे खूप लवकर कीड लागू शकते किंवा तुकडे पडू शकतात, तुटू शकतात, कोळमळून ते पडू शकतात. म्हणजे अशा दातांसाठी ते सिमेंट भरणं, सोनं किंवा मग असं वेगवेगळं सोनं चांदी भरणं हा जुनी पद्धत झाली. पण अजूनही बरेच लोक करतात, पण हे आउटडेटेड झालेलं आहे. आता दाताचं रंगाचे कलर, शेड, टेक्स्चर मॅच करून एक्झॅक्टली सेम टाईपचे सिमेंट्स आणि मटेरियल सुद्धा आलेलं आहे, जे भरल्यानंतर दिसत पण नाही की काय भरलं गेलेलं आहे. इतके सुंदर मटेरियल्स असतात. ओके, मग ते लॉंग टर्म साठी असतं की परमनंट चेंज असतं? करायला? परमनंट असतं. ओके, परमनंट सोल्युशन असतं. पण करणं गरजेचं असतं. कीड लागली असेल तर कीड काढून ते लवकरात लवकर कीड काढून, हे सगळं इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा लागलं तर वाढतच जाणार, ते रिव्हर्स नाही करू शकणार तुम्ही. तर हे तिथेच ते थांबवून, तिथे चेक करून, तिथे पूर्णपणे व्यवस्थित तो कीड काढून तिथे भरलं गेलं पाहिजे. नाहीतर ते वाढत गेलं, नसापर्यंत गेलं तर मग रूट केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कीड लागणं हा आपण प्रश्न घेतला होता की लहान मुलं चॉकलेट खूप खातात, कीड लागते. पण कॅव्हिटीचं प्रमाण पण लहान मुलांमध्ये फार दिसून येतं आजकाल. तर ते कशामुळे होतं? फक्त चॉकलेट्समुळे की अजून काही कारण आहेत त्याच्या पाठीमागे? आता कसं असतंय की लहान मुलांचे जे दात आहे ते पूर्णपणे मिनरलाइज नसतात, बिकॉज ते दुधाचे दात आहे. ठीक आहे. आणि पूर्णपणे मिनरलाइज नसताना आपण जे रात्री खातो किंवा मग रात्री बरंच आई जे आहे बॉटल फीड करतात, मग बॉटल्स देतात दुधाचे किंवा दूध पाजून मग झोपायला लावतात. मग त्याच्याने काय होतंय, दूध हा जे प्रकार आहे, दूध चांगला आहे, दूध देऊ शकतात, द्यायचा असतो. पण तो रात्री दिल्यानंतर काय होतं, त्याचं दुधामध्ये काय असतं, लॅक्टोज असतो. लॅक्टोजचं प्रमाण आहे, लॅक्टोज कंटेनिंग असतो. तर हा लॅक्टोज जे आहे तो लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो आणि तो लॅक्टिक ॲसिड दातांवरती परिणाम करतो आणि त्याच्यानी मिनरलायझेशन काढतो. म्हणजे बेसिकली तो ॲसिड आहे, ॲसिड अटॅकनी ते मिनरल निघून जातं आणि ते कमी होतं आणि त्याच्याने कीड लागणं चालू होतं आणि मग हळूहळू मग वाढत जातं. आणि ते पोखळ असतात, ठिसूळ असताना ते खूप लवकर कीड लागते मग. ओके, मग रात्री जर आपल्याला लहान मुलांना दूध द्यायचं असेल, मग ते त्याच्यानंतर पाणी द्यायला हवंय परत? 100% दूध दिलं तर पाणी द्यायचं गरजेचं आहे किंवा ब्रश करून झोपवलं तरी सगळ्यात बेस्ट आहे. जर ब्रश करता नाही आलं, खूप रात्री गाढ झोपेत असेल तर ॲटलिस्ट पाणी द्यायचं किंवा एक ओला गॉजने त्याचं हिरड्यांना क्लीन करून घ्यायचं. दातांना, हिरड्यांना क्लीन करून घ्यायचं. हा ॲटलिस्ट एवढं बेसिक करायचं. बिकॉज काय होतं, एकदा कीड लागली तर ती वाढतच जाणार, ती रिव्हर्स नाही होणार. इन्फेक्शन त्याचं होतं दुसऱ्या दाताला, ते पसरू पण शकतं. इट इज कॉल्ड ॲज नर्सिंग बॉटल केरीज और बेबी बॉटल केरीज. ते एक दातांना लागलं तर ते 6 महिन्यात तुमच्या 15 दातांना कीड पसरलेली असते. तर एक नंतर दुसरं नंतर तिसरं असं. अजून एक प्रश्न आहे, थोडीशी दात दुखायला लागली की दात काढायला सांगतात लोक, पण एक समज असतो की दाढ काढल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्या नजरेवर होतो, तर असं आहे का खरंच? जर असं असलं असतं तर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि डेंटिस्ट एकच प्रॅक्टिस करायला हवं असतं, पण तसं नाही आहे. डेंटिस्ट दात काढल्यावर नजरेचा हा एक मिथ आहे, त्याच्यावर काही डायरेक्ट परिणाम काही नसतो. ओके,
पण कनेक्शन काही नाही काही नाहीये, डायरेक्ट कनेक्शन काही नाहीये. अच्छा. ठीक आहे, पण ते जे नस सप्लाय करते दातांचं ट्रायजेमिनल नर्व जे असते, तर ते जबडांना जे सप्लाय करते तीच नर्वची एक ब्रांच डोळ्याला पण सप्लाय करते. म्हणून त्यांचं गैरसमज असं आहे की तिथे हा काढल्यावर त्याच्यावर नजरेवर परिणाम पण हे होतो. पण असं इट इज अ मिथ. असं काही नाहीये की दात काढल्यावर तुमची नजर कमी होणार किंवा चष्मा लागणार, असं काही नाही. ओके ओके. पण आता आपले दात जर वाकडे असतील तर ते आता ब्रेसेस आणि आता सध्या नवीन म्हटलं तर अलायनर्स वगैरे लावले जातात. तर ब्रेसेस चांगले की अलायनर्स? खूप जणांचं कन्फ्युजन आहे आता हे. नाही, त्याच्यामध्ये दोघांचं वेगळे ॲडव्हान्टेजेस आणि दोघांचे डिसएडव्हान्टेजेस आहे. आता अलायनर्स कसं असतं, ब्रेसेसमध्ये तुम्ही ब्रेसेस लावलं की दर महिना तुम्हाला यावं लागणार, वायर्स आणि इलास्टिक्स चेंज करावं लागतं, टाईट करावं लागतं, तो दुखतंय. त्याच्यामध्ये ब्रेसेस लावल्यानंतर काही खाण्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात, हे कडक खायचं नाही, हे खायचं नाही. मग असं आणि ट्रीटमेंट जी आहे खूप मोठी असते, लॉंग टर्म असते, मोठी असते. साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष मिनिमम लागतात ब्रेसेसमध्ये. आणि दरवेळेस टाईट केलं की दुखतंय, त्रास होतोय, अवघडल्यासारखं वाटतंय. पण त्याच हा अपग्रेडेड नवीन जे टेक्नॉलॉजी आहे, जे अलायनर्स आहे, अलायनर्स ट्रान्सपरंट असतात, सॉफ्ट फ्लेक्सिबल असतात, कळत नाही, दिसून येत नाही, अवघडल्यासारखं वाटत नाही, काही त्याच्याने त्रास होत नाही आणि खूप फास्ट असतं. काय तर आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये AI बेस्ड असतं आहे. तर नॉट ओन्ली तुमचं चेहऱ्याचं फक्त मोहकपणा कसं वाढवायचं, दाताचं अलाइनमेंट सोडून चेहऱ्याचं मोहकपणा कसं वाढवायचं, त्याची पूर्णपणे प्रोफाईल कसं इम्प्रूव्ह करायचं, त्याच्यावर काम करतं आहे. आणि कसं दिसणार आहे, आउटकम कसं येणार आहे, ते तुम्हाला अगोदर दाखवलं जातं आहे. प्लस त्याच्यामध्ये इतकं ॲडव्हान्टेजेस आहे की हा 4 ते 5 महिन्यात तुमचं पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतं. म्हणजे अगदी 4 ते 5 महिन्यात आपल्याला हवे तसे दात येऊ शकतात. येस, पण त्याचं कॉस्ट जास्त आहे. हां, ब्रेसेस जे आहे खूप कमी कॉस्टमध्ये. पण लॉंग टर्म ड्युरेशनसाठी आहे. लॉंग टर्म ड्युरेशनसाठी असं नाही, दोन्ही परमनंट इलाज आहे, दोघांचं परमनंट सोल्युशन आहे. पण फक्त ट्रीटमेंट ह्याची जास्त मोठी आहे, हे 2 वर्ष लागतं आणि हे 6 महिने लागतात, असं डिफरन्स आहे. पण ह्याचं हा खूप स्वस्त असतो आणि हा थोडा महाग असतो ॲज कम्पॅरेटिव्हली. ते अलायनरचं असं काही आहे का की लहान मुलं अलायनरचं ते वय नसतं? नाही, असं काय नाहीये. दुधाचे दात पडल्यानंतर अलायनर वापरू शकता. ओके. पहिला मिक्स डेंटिशन असताना अलायनरचं काही काम नाहीये, म्हणजे ते दुधाचे दात सगळे पडल्यानंतर मग तुम्ही अलायनर्स किंवा ब्रेसेस लावू शकता. ओके. ब्रश करायचा कसा याची योग्य टेक्निक तुम्ही सांगितली आहे, पण बरेच लोक वर्ष 2-2 वर्ष एकच ब्रश वापरतात का तर खराब नाही झालाय, पण ब्रश कधी बदलायला हवा? रूल ऑफ थंब असं म्हणतो की जेव्हा ब्रिसल्स तुमचे फ्लेअर आउट होतात, जे दाताचे जे ब्रिसल्स असतात ते वेडेवाकडे झाले की ब्रश चेंज करायचं. ओके. हा रूल ऑफ थंब आहे. पण जर का नाही होत असेल तर वर्षातून एकदा केलं तरी चालतंय. अच्छा. असं 3 महिन्यांनी करा, 2 महिन्यांनी करा, असं काही नाही. ते एक मिथ आहे की 6-6 महिन्यांनी ब्रश बदलायला पाहिजे. तर आपण त्याची स्वच्छता केली पाहिजे, जसं आपण आपली स्वच्छता करतो दातांची, तशी ब्रशची स्वच्छता. ब्रशने सुद्धा बरेच लोकांचे बाथरूममध्ये ब्रश असतात आणि त्याच्यावरती कॉकरोच फिरतात किंवा त्याच्यावर माश्या लागतात, असे पण होऊ शकतात आणि त्याच्याने आजार पण पसरू शकतात. काही लोक आता पेस्टमध्ये आपण जसं बोललो की खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट मार्केटमध्ये आहेत. काही जेल बेस्ड असतात, काही क्रीम बेस्ड असतात, काही लोक पावडरच वापरतात, काही टूथपेस्ट प्रेफर करतात. तर पावडर आणि टूथपेस्ट काय वेगळं आहे याच्यामध्ये? पावडर वापरणं चांगलं की टूथपेस्ट? कारण बघ, म्हातारी माणसं पावडर प्रेफर करतात. नाही, ते आधीपासून असं आयुर्वेदिक त्यांना असं वाटतं की आयुर्वेदिक चांगलं असेल आणि त्याच्याने बरं. पण ते पावडरमध्ये त्याचं वाईट काय नाही आहे, वापरू शकता. पण त्याच्यामध्ये अब्रेझिव्हचं जे कंटेंट असतो, अब्रेझिव्स म्हणजे ते घर्षणे जे करतात दातांवरती, तर त्याचं अब्रेझिव्हचं कंटेंट जे आहे तो इवन नसेल किंवा जे रेकमेंडेड नसेल, मोठे असेल, तर दातांमध्ये झीज होते. अच्छा. म्हणून कन्सिस्टंटली असलेला पेस्ट बेस्ड टूथपेस्ट वापरावं. काही लोक, तुम्ही आयुर्वेदाचं सांगितलं तसं ऐकून असतो आपण किंवा कुठेतरी वाचून, काही लोक फक्त मिठानेच दात घासतात, लिंबू किंवा मीठ वापरून की सगळं क्लीन होईल. नाही करायचं असं. पण हे कसं आहे, आयुर्वेदिक काही जे गोष्टी आहेत ते बरेच चांगले पण असतात,
पण त्याचा उपयोग आपल्याला बरोबर करता येत नाही. बरेच असे आहेत जसं त्रिफळा आहे, जसं हे सगळे जी गोष्ट आहे त्याचा दातांसाठी चांगले असतात, पण त्याचा उपयोग लोक बरोबर करत नाही. ती जुन्या लोकांमध्ये एक पद्धत होती, मिश्री किंवा मशेरी आपण ज्याला म्हणूयात, ते लावलं जायचं. हो, ते हानिकारक नव्हतं का? कारण की असं म्हणतात की हानिकारक असतंच. ते मिश्री म्हणजे काय, तंबाखूच असतं. ठीक आहे, तंबाखू ते बरेच लोक तंबाखू का वापरतात, पोट साफ होत नाही. पण ते एक ॲडिक्शन होतं ना नंतर. ते लॉंग टर्म युसेज मध्ये ॲडिक्शन 100% होतं. त्याच्याशिवाय त्यांना असं वाटतंय माझं डोकंच दुखतंय, माझं पोट साफ होत नाही, मला प्रेशर येत नाही, असं पण बरंच लोक त्याचं सवय लागली असते. तर तो एक सायकोलॉजिकल फॅक्ट असतो. तर तो बेसिकली तंबाखू असते, निकोटीन असते, तर तो ॲडिक्शन क्रिएट करतो. आणि तोंडात वापरताय म्हणजे काही प्रमाण तुमचं पोटात जातच, बरोबर, ते हानिकारकच आहे. ओके. याच्यामध्ये आता फ्लॉसिंगचा प्रकार आहे एक, टीथ क्लिनिंगसाठी आपण जातो तर वेगवेगळे फ्लॉसर्स पण मार्केटमध्ये आहेत. तर हे हिरड्यांसाठी म्हणूयात किंवा नाजूक भाग जो असतो, जीभ असेल, तर त्याला हार्म करत नाही का वारंवार जर काही लोक फ्लॉसिंग करत नाही? असतील? तेच मी सांगितलं तुम्हाला, पद्धत जर का चुकीची असेल तर इट कॅन कॉज ट्रॉमा. ओके. पद्धत जर का बरोबर नसेल तर हिरड्यांना प्रेशर पडणार आणि त्याच्यातून रक्त निघणार. तुम्ही व्यवस्थित बरोबर यूज करत असेल, त्याची टेक्निक व्यवस्थित असेल तर तो चांगला आहे आणि यूज करायला हवा आहे. म्हणजे याचं काही असं आहे की तुम्ही 6 महिन्यातनं एकदा फ्लॉसिंग करताय किंवा नाही? फ्लॉसिंग म्हणजे काय, दोन्ही दातांचा मध्ये भाग जे अडकलेलं घाण आहे तो आपण काढतो, तो ब्रशिंगने निघत नाही. आता असे जे छिद्र असतात, हे आपण ब्रश फक्त असं केल्यावर हे छिद्राचा आतमधलं जे घाण असतो तो निघत नाही, तसंच राहतो, तो निघत नाही. म्हणून त्याच्यासाठी फ्लॉस वापरून ते साफ करायचं. अच्छा, ओके. पण पूर्वी बरेच लोक असं सतत जेवण झाल्यानंतर पान खायचे, तंबाखू तर समजा ज्यांना ॲडिक्शन आहे, सवय, ते खायचे. पण सामान्य लोक जे आहे ज्यांना कुठलं ॲडिक्शन आहे, पान मात्र ते चवीनं खायचे, जेवण झालं की पान खायचंच. पानमध्ये काही अशा गोष्टी आहेत जे डायजेशनला मदत करतात. मग ते दातांच्या डेंटल हेल्थवर त्याचा काही परिणाम होत ना? लॉंग टर्म युसेजमध्ये होतं. सारखं तुम्ही पान खात राहिलं तर स्टेनिंग होणार, त्याचं स्टेन्स दातांवरती लागलं तर ते अजून आतमध्ये जर का गेलं, त्याचा धब्बा लागत राहिले तर मग तो दात थोडं ब्राउनिश होणार, पिवळे होणार, ब्राऊन होणार, मग काळे पडणार. फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल त्याची, सतत जर का तुम्ही पान खात असेल, पान कदाचित काही चांगले पण असतात, त्याच्यामध्ये जे अंश आहे ते डायजेशनला मदत पण करतात. जर का पान खाल्लं तर रात्री ब्रश करून झोपायचं. आजकाल कॅन्सरचं, ओरल कॅन्सरचं प्रमाण पण वाढलंय. म्हणजे बऱ्याच केसेस अशा आहेत की ज्यांना कुठलंही व्यसन नाहीये, ते स्मोकिंग करत नाही, ड्रिंकिंग करत नाहीये किंवा असं तंबाखू वगैरे खात नाहीत, पण त्यांना तो कॅन्सर होतो, ओरल कॅन्सर. ते काय याच्या पाठीमागची कारण? म्हणजे हा जे आहे हा दुसरं कुठल्याही कॅन्सरसाठी पण खरं आहे. म्हणजे असं नाही आहे की मी काही केलं नाही तरी माझं पोटात कॅन्सर झालंय किंवा किडनीमध्ये कॅन्सर झालंय किंवा ह्याच्यामध्ये. तर हा कशा कारणमध्ये होतो आणि कशासाठी होऊ शकतो, आत्ता त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. की ओरल कॅन्सर जे आहे, आता तोंडात उद्भवलेलं कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतो. ठीक, त्याच्यामध्ये सेल्समध्ये म्युटेशन्स होतात. ओके. तर म्युटेशन्स का कारणामध्ये होऊ शकता की तुमचं जेनेटिक्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात आणि तुमचे ओरल फॅक्टर्ससुद्धा बरंच काही हे असतात. लोकांना माहिती नाही आहे त्यांचं दातांमध्ये शार्प एजेस आलेले आहे, शार्प झालेले आहे, तर ते सारखे जिभेला घर्षणेमुळे, ते फ्रिक्शनमुळे ते आजार देतात, इरिटेशन होतात. आणि त्या इरिटेशनमध्ये, त्या जखमामध्ये तर ते काही सेल्सचं म्युटेशन्स होतो. आणि म्युटेशन्समध्ये काय होतं तर ते नवीन सेल्स उद्भवतात आणि तर त्यामध्ये मग ते जास्त सेल्स उद्भवले जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे, तर तो कॅन्सरमध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे दात जर शार्प जरी झाले तरी ते तुम्हाला गुळगुळीत करून घ्यायला हवं आहे. ते कसे म्हणजे गुळगुळीत करणं? म्हणजे तो कुठलाही डेंटिस्ट करून देऊ शकतात. ते जर का शार्प असेल, जिभेला टोचत असेल किंवा गालेला टोचत असेल
तुमचं गाल मध्ये येत असेल, शार्पनेस येतो कसं दातांना? ब्रशिंग चुकीचं पद्धतमुळे पण असू शकतो. ते तुम्ही आता मिश्री म्हटले त्याच्यामुळे येऊ शकतो. सुपारी जे खातात त्याच्यामुळे दात झिजतात, आणि पान, तंबाखू हे जे आहे गोष्ट त्याच्यामुळे दातांची झीज होती, शार्प होऊ शकतात, पूर्णपणे अपग्रेड होऊ शकतात, म्हणजे ते पूर्ण झिजून ते खराब होऊ शकतात. असं जर का असेल तर त्याचं प्रमाण, आणि आता असं पण म्हणतात की जे हॅबिट्स आहे जसं की स्मोकिंग आहे, तंबाखू आहे, किंवा मग हे जे गोष्ट आहे ते ट्रिगर करतात ओरल कॅन्सर्सला. त्याचं असे एन्व्हायरमेंट क्रिएट करतात की त्याच्याने तो ओरल कंडिशन्स असे क्रिएट करतात की तो कॅन्सरसाठी खूप लाभदायक असतो, म्हणून तो मग पटकन पसरतो किंवा उद्भवतो. ओके, तर म्हणजे अशी काही कारण आहेत, त्यासाठी आपण वारंवार चेकअप करणं गरजेचं आहे. आपलं डेंटल हेल्थ कशी वारंवार आहे म्हणजेच वर्षातून एकदा जरी तुम्ही केलं आणि व्यवस्थित असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ज्या लोकांना खूप जास्त इन्फेक्शनचं प्रमाण असतो, पेरिडॉन्टल डिसीज असतो किंवा असं काही आहे, तर त्यांनी 6 महिन्यांनी एकदा करावं, 3 महिन्यांनी एकदा, 4 महिन्यांनी करायचं. पण ज्यांचं हेल्दी आहे, नॅचरल आहे, काही आहे, तर वर्षातून एकदा जरी चेकअप करून घेतलं तरी खूप आहे, काही प्रॉब्लेम. आजकाल आपल्याला सवय असते चहा पिण्याआधी बरेच लोक पाणी पितात, पण काही डॉक्टर सांगतात की चहा पिल्यानंतर तुम्ही पाणी प्या, कारण की त्याचा जो थर साचलेला असतो चहाचा तो निघून जात आहे. त्याचं बरंच कारण आहे, बरंच ॲडव्हान्टेजेस आहे. त्याच्यामध्ये चहाने ॲसिडिटी वाढते, तर ते ॲसिडिटीला न्यूट्रलाइज करत आहे, बॉडीला हायड्रेट करत आहे. गरम असताना हायड्रेशन म्हणजे तो गरमीमुळे ते हे होतं आहे, म्हणून बॉडीला हायड्रेट सुद्धा करत आहे पाणी. तो काही असे गोष्ट ज्या कॅफिन म्हणजे कॉफी जे आहे, तर कॉफी खूप प्रमाणे जास्त झाली तर तो कॉफीचं न्यूट्रलाइज करतो, म्हणजे तो डायल्यूट करतो बेसिकली पाणी, म्हणून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. आणि पाणी झाल्यानंतर तो जे लेयर जे जमा झालेला असतो तो निघून जातो, म्हणून पाणी पिण्याचा ॲडवाइस केलं जातं. ते झोपेत दात खाण्याचे हा प्रकार जे आहे तो खूप जास्त लोकांचं कशामुळे होतं तसं? तो जे आहे आपण मेडिकल टर्म्समध्ये याला ब्रक्सिझम म्हणतो. ब्रक्सिझम. तर हा डे ब्रक्सिझम असू शकतो किंवा नाईट ब्रक्सिझम असू शकतो. झोपेत सुद्धा असू शकतो किंवा दिवसात पण होऊ शकतो. ठीक आहे, कशामुळे होतं? ह्याचं एक्झॅक्ट कारण अजून मेडिकल शोध लागलेला नाही आहे. तर पण त्याच्यामध्ये कसं असतं की बऱ्याच कारणामुळे तुमचं सायकोलॉजिकल माइंडसेटमध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल किंवा खूप जास्त टेन्शन घेत असेल किंवा झोप व्यवस्थित होत नसेल किंवा बॉडीचं इम्युनिटी प्रॉपर नसेल आणि तो सगळं इम्बॅलन्स झालं असेल, की असं जर का असेल तर त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर असे होतात की मग ते बॉडी ट्रायज टू कम्पेन्सेट फॉर इट. मग त्याच्यामुळे दातांची झीज होती, घर्षणा होतात, म्हणजे रात्री झोपेत दात घासतात लोक असं. आता आपल्या स्वतःला कळणार नाही, आपल्यासोबत जे पार्टनर झोपलेले असतात ते सांगू शकणार. त्यांची झोप जर का सुपरफिशियल असेल तर, ते पण गाढ झोपेत असेल तर त्यांनाही नाही कळणार असं. तर ते ह्याच्यामुळे दातांचं पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण कमी कमी होत जातो, सेन्सिटिव्हिटी वाढते आणि बरंच काही. म्हणजे हे एक सिग्नल पण आपण समजू शकतो की कुठेतरी स्ट्रेसमुळे असं होत आहे किंवा काहीतरी टेन्शन आहे, यामुळे आपल्याला ते लक्षात येऊ शकतं जर आपण चेकअप केला तर, असं म्हणू शकतो. करेक्ट. ओके, रूट कॅनल एक पद्धत आहे, ती पण बऱ्याचदा केली जाते आपलं दातांच्या ट्रीटमेंटमध्ये. तर हे रूट कॅनल करणं कितपत योग्य आहे आणि काय म्हणूयात आपण की ही चांगली पद्धत, ही ट्रीटमेंट योग्य आहे किंवा नाही, याबद्दल काय सांगाल? जर का रूट कॅनलची गरज असेल तर रूट कॅनल करायला हवं आहे. ओके. रूट कॅनलची गरज कधी असते किंवा जेव्हा दात कीड जे आहे ते दाताचं नसापर्यंत पोचलेलं असतं किंवा नसाचं खूप जवळ असतं, तेव्हा हा रूट कॅनलचा प्रकार सजेस्ट केला जातं आहे, सल्ला दिली जाते. रूट कॅनल म्हणजे काय, दाताचं आतमधलं जे नसा आहे ते नसा काढायचं, इन्फेक्शन क्लिअर करायचं, इन्फेक्शन क्लिअर करून तिथे एक आर्टिफिशियल नसानी भरून ते पॅक करायचं. ओके, हा असतो रूट कॅनल. कॅप लावण्याचा एक हे आहे, प्रकार आहे. रूट कॅनल केल्यानंतर दात जे आहे थोडंसं खोकला होतो, म्हणजे रूट कॅनल केल्यानंतर आपण बरंच आतमधनं पूर्ण काढतो तर ते दात पोखळ असताना म्हणजे खोकला होतो, त्याच्यावर खूप जास्त जोरात लोड पडलं किंवा भार पडलं तर दात शिळण्याचे किंवा तुटण्याचे चान्सेस असतात, म्हणून झीज नाही, दात फ्रॅक्चर असतो, शिळतो. ओके, पूर्ण ब्रेक होतो. ब्रेक झालं तर काही करता येत नाही, मग दातच काढावा लागतो, म्हणून कॅप करणं गरजेचं असतं. ओके. पण
कुठल्या दातांचं करायचं, कुठल्या दातांचं अवॉइड करू शकतो हे डेंटिस्ट तुम्हाला सांगते. ओके. आणि इम्प्लांटबद्दल, डेंटल इम्प्लांटबद्दल काय सांगाल? डेंटल इम्प्लांट म्हणजे हा दात बसवणं एक प्रकार आहे. डेंटल इम्प्लांट दात नसेल तर तिथे इम्प्लांट करून आपण दात बसवू शकतो. ओके. पण कधी ब्रिज करायचं, कधी इम्प्लांट करायचं हे सिलेक्टिव्ह असतंय. म्हणजे पेशंट वाईज बदलतंय नाही नाही, ते तिथे आतमध्ये काय आहे त्याच्यावर ते ठरलं जातं आहे. बेसिकली दात नसेल आणि शेजारचे दातांना कीड वगैरे लागलेली असेल किंवा त्याचं रूट केनाल झालेलं असेल तर तुम्ही ब्रिजही घेऊ शकता. ब्रिज म्हणजे दोन्ही अलीकडचे पलीकडचे दाताचा सपोर्ट होतो आणि मग मधलं दात बसवलं जातं. अच्छा. ठीक आहे. जर कधी शेजारचे दोन्ही दात चांगले असतील तर मग इम्प्लांट दोन्ही दातांचं टच न करता, म्हणजे आपल्याला त्याचा सपोर्ट घ्यावा लागतं, ते कमी केलं जातं, दातचं रिडक्शन होतं, म्हणजे दाताला घासलं जातात. मग तो न करता डायरेक्टली इम्प्लांट आपण करू शकतो. म्हणजे ब्रिजिंग वेगळं, इम्प्लांट वेगळं. ब्रिज म्हणजे दोन दाताचा सपोर्ट घेऊन मधलं दात जे बसवतो तर तो ब्रिज असतो. तिथेच जे जागा आहे, तिथे जे दात काढलेलं आहे तर तिथे इम्प्लांट करणं हा इम्प्लांटचा प्रोसिजर आहे. ओके. पण आता इतकं डेंटिस्ट्री ॲडव्हान्स झालेली आहे की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला आता जर का थोडीफार कीड लागली जाऊन दात काढून ये असं हे करणं, एकदा दात काढलं तर तो गेला, परत कधीही येत नाही. मग तो इट इज अ लॉस. म्हणजे एक तुम्हाला बोटाला काय लागलं तर बोट कापून घे असं होतं, असं चालणार नाही ना. तर ते प्रत्येक दाताचं महत्त्व वेगळं असतात आणि त्याचं सोल्युशन असे आहे की प्रत्येक डेंटिस्ट्री इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन आहे. दात काढणं हा सगळ्यात लास्ट उपाय आहे, लास्ट म्हणजे उपाय आहे की काही उपयोग होत नसेल, काही दुसरं इलाज नसेल तर मग दात काढून घेणं किंवा त्याच्या आधीच बऱ्याच गोष्टींनी आपण दात वाचवू शकतो. दात वाचवणं हा महत्वाचा असतं. आता आजकाल ते ऑइल पुलिंगचा एक ट्रेंड आहे, बरेच जण ऑइल पुलिंग करून घेतात दातांना. तर हे काय ट्रेंड वाईज आता हे इन्फ्लुएन्सर्सनी मार्केट केलेलं किंवा हे केलेलं ते नेसेसरी आहे? इट इज नॉट नेसेसरी. आणि हे जे आहे त्याचं काही फायदे पण असतो, काही बरेच तोटे पण आहे. त्याच्याने जर का व्यवस्थित नाही केलं किंवा प्रॉपरली नाही झालं तर ते ऑइलचं जे लेयर आहे तो दातांवरती जमा होऊन राहतो आणि त्याचं स्लाईम लेयर जे आहे तो अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यावरती खूप जास्त घाण बसतो आणि त्याच्याने बरेच काही दुसरे आजार किंवा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून हे इट इज स्टील अंडर रिसर्च की हा त्याचं ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस क्वेश्चनेबल आहे. सो इट इज नॉट रेकमेंडेड. म्हणजे पूर्णपणे अजून त्यावर संशोधन झालेलं नाही आहे. पण त्याच्यामध्ये कसं असतंय की त्याचं काही फायदे पण असतात की हां ते हे होतात. पण इट इज बेसिकली इट इज नॉट रेकमेंडेड. वी विल नॉट रेकमेंडेड. आणि गोळ्यांबद्दल पण आता दात दुखला की सर्रास मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर आणलं जातं. डॉक्टरकडे जायचं टाळतात लोक की नाही फरक पडतोय ना. डॉक्टरकडे गेलं की पैसे द्यावे लागतात कन्सल्टेशनचे, म्हणून ते मेडिकलमधनं पेन किलर्स घेतात. पण पेन किलरचं कसं असतो की तात्पुरते तुमचं पेन किलरचं जेपर्यंत असर असेल तोपर्यंत तुमचं पेन कमी होऊ शकतो. जसं त्याचं असर कमी झालं की परत दात दुखणं. तर मुळापासनं इलाज करणं हा गरजेचा आहे. तुम्ही सुपरफिशियल तुम्हाला जे दिसत आहेत, जे झालंय ते सिम्पटमॅटिक जर का केलं तर ते तात्पुरते होते. अशा पेन किलरचा काही तोटा असतो? 100% असतो. 100% असतो. तर ते काही म्हणजे पेशंटमध्ये काय आजार आहे तो पहिला जाणून घेणं, म्हणजे त्यांना काही लोकांचं किडनी डिसीज असतात, काही लोकांना लिव्हर डिसीज असतात, काही लोकांना अलर्जीज असतात, काही लोकांचं काही गोष्टी सूट होत नाही. असे बरेच आमच्याकडे पेशंट्स येतात आणि मेडिकलमधनं गोळ्या घेतले आणि ते सगळं ब्लिस्टर्स आले, अंगावर खाज सुटतीये असं पण होतात. आणि काही लोकांचं एकच किडनी असती, त्यांनी पेनकिलर घेतलं जे मेटाबोलाइज किडनीमधनं होतं आणि ते किडनीवरती परिणाम होतो, असं पण बरंच काही लोकांचं असतात. पण ते म्हणून ते डॉक्टरकडे जाऊन एकदा व्यवस्थित सल्ला घेऊन त्याचं काय आहे तो इलाज करून घ्यायचा, हा महत्त्वाचा असतं.
तर डॉक्टर, आज आपण इथे येऊन आमचे जे सगळे गैरसमज होते ते दूर केलेत. खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे, जे अगदी ओरल हेल्थपासून ते रिलेशनशिपमध्ये ओरल हेल्थ कशी मेंटेन करायची या सगळ्यांबद्दल तुम्ही सांगितलंत आम्हाला, आणि प्रश्नांची बरीच उत्तरं पण मिळाली आहेत. अशाच गप्पा आपण पुन्हा मारतच राहू. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी दिल लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.